अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम। अंतरी गेलिया अमृत बाह्य खाया लखलखित अंतरस्थिति बाणता संत लक्षणे कैसे। सिद्ध लक्षण नाम समास ज्ञानदशक आहे हा 8वा, त्याच्यामधलं सिद्धांचं लक्षण सांगतात। ते सिद्धांचं लक्षण त्याच्यामध्ये पहिलीच गोष्ट की ईश्वर साक्षात्कार त्या ईश्वर तत्वाला चित्त संलग्न होऊन गेलं आहे अशी जी अंतरस्थिती आहे। अंतरी गेलिया अमृत म्हणजे ही स्थिती। बाह्य काया लखलखित मग एक इमॅजिनरी गोष्ट आहे अमृत ही, पण त्या अमृताचं जर का सेवन घडलं तर त्याच्यामुळे शरीराला मोठी टवटवी येते, तारुण्य राहतं, ते लोक कधी वृद्ध होत नाहीत। अशी जी सगळी अमृताची लक्षणं आहेत, बाह्य लक्षण काल्पनिक परंतु खूप प्रचलित असलेली कल्पना आहे आपल्या ह्याच्यामध्ये की अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित सगळे देव असे टवटवीत असतात। त्याचं कारण की आतमध्ये अमृत गेलेलं आहे। म्हणून शरीराची संबंधित आहे ते, ज्यांनी अमृत पिलेलं आहे त्यांच्या शरीराशी ती इमॅजिनेशन। म्हणजे जर कुणी अमृत प्यायलं तर त्याची बाह्य काया जशी लखलखित होईल। ज्ञानेश्वर बाबा म्हणले सेविली अमृत सरिता रोग दौडूनी पंडुसुता अमरपण उचिता देऊनी घाले। म्हणजे पहिल्यांदा सगळे रोग शरीरातले निघून जाणे, कारण अमृत हे त्या क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर सगळ्यात शेवटी निरनिराळे रत्न निघाले आणि सगळ्यात शेवटी तो धन्वंतरी अमृत घेऊन आलेला आहे। म्हणजे असं ते सहजच वरती नाही आलेलं, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व चांगल्या वनस्पतींच्या शरीरावरती चांगले परिणाम होणाऱ्या औषधींचं एकत्रीकरण आहे असे त्याच्या पाठीमागे इंडिकेटिव्ह मिनिंग आहे। कारण की धन्वंतरी कशाला घेऊन येईल, दुसरं कोणी कुबेरच घेऊन आला असता वगैरे धन्वंतरी। पुढे अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित। लखलखित याचा अर्थ सतेज असा घ्यायचा। लखलखित म्हणजे सगळीकडे झगमग होते असं नाही आहे, सतेज बाह्य काया। तसं आतमध्ये ज्ञानस्थिती प्राप्त झालेली असताना बाह्य लक्षणं कशी आहेत ते सांगतात। अंतरस्थिती बाणता, अंतरस्थिती म्हणजे तत्वाशी तदाकार असणं, ही अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसे। तर आत्मज्ञान झालं हे कसं जाणायचं, आणि आत्मज्ञान जाणं म्हणजे तरी काय, स्वरूप होऊन राहिजे या नाव सिद्ध बोलीचे। आत्मस्वरूप त्या स्वरूप स्थितीमध्ये असणे या नाव सिद्ध बोलीचे। सिद्ध स्वरूपीच साजे
सिद्धपण. सिद्धपण हे सिद्ध स्वरूपामध्येच, म्हणजे या आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये जी व्यक्ती आहे तिलाच ते शोभतं. अंतर्स्थिती स्वरूप झाली, पुढे काया कैसी वर्तली, जैसी स्वप्नीची नातेली स्वप्नरचना. बाह्य जगतामधल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्वप्नवत, असं तत्वज्ञानाच्या अंगाने बोलवलं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्याच्यामध्ये ही व्यक्ती आहे पण आणि नाही पण. हे स्वप्न चाललेलं आहे असं स्वप्नात असलेल्या व्यक्तीला माहिती नसतं की हे स्वप्न चाललेलं आहे. पण जर अशा प्रकारची कोणी व्यक्ती असेल की स्वप्न चाललेलं आहे हे तिला कळेल की बाबा हे स्वप्न चाललेलं आहे, तर ती कशी वागेल, तसं त्याचा एकंदर अंतर्भाव असा आहे की या सगळ्या वरवरच्या गोष्टी बदलणाऱ्या अशाश्वत अशा आहेत, चालू देत अशा प्रकारची. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो पार्ट आहे तो पण तो पूर्णपणाने ती व्यक्ती घेत असते. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण, जेणेपणे अंतरखुण परमार्थाचे. सिद्धांचं लक्षण कशासाठी सांगायचं, तर परमार्थाची अंतरखुण बाणे, म्हणजे आपल्यामध्ये काही प्रमाणामध्ये ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. तथा मुख्य लक्षण सांगतायत, सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, बाकी काही नाही. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असो ना आपण जना वेगळा. जनी असो ना आपण जना वेगळा हे बाह्य आहे. बरेच लोक तसं करायचा प्रयत्न करतात की आपण लोकात आहोत पण लोकात नाही आहोत असं वागायचं. हे स्थिती प्राप्त होत नाही. सगळं साक्षीत्वाने मी बघतो. आमच्याकडे एक गरज होत, ते साक्षीत्वाने बघतो म्हणून सांगितलं. मी आता सध्या साक्षी भावात असतो, पण मारामाऱ्या दररोज चालूच. कारण की सोसायटीच्या जागेवरती एन्क्रोचमेंट करून स्वतःचे जागा वाढवून घेतलेली, त्याच्यामध्ये मारामाऱ्या त्याच्यातनं चालू असतात साक्षीत्वाने. तर सगळं साक्षीत्व पण नुसतं त्याच्या म्हणण्याचा विषय नसून ही स्थिती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या स्थितीमध्ये ती व्यक्ती आहे, ती बाह्यतः सर्व गोष्टींच्या मध्ये आहे, परंतु ती अहमामिकेने पण असते. गोंदवलेकर महाराज जसं एकदा त्यांच्याकडे असणाऱ्या 2 भक्त स्त्रिया पण काम पण करत होत्या, म्हणजे त्यांच्याशी त्यांचं कोणाच तरी भांडण झालं त्या बाईचं, आणि ते महाराज त्या बाईच्या बाजूने दुसऱ्या बाईशी भांडत होते. तेव्हा ते भाऊसाहेब महाराज म्हणले की महाराज ते म्हणजे दोघींनी एकमेकांना भरपूर पोटभर शिव्या दिल्या होत्या. तर ते एका प्रसंगामध्ये ते वामनराव ज्ञानेश्वरी त्यांना म्हणायचे ते होते, त्यांनी तर एकदम ज्ञानेश्वरी उघडून दाखवली महाराजांना की ही ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये क्रोधात भवती सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिनाशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती, हे सगळं महाराजांना दाखवलं. तर एकदम महाराज म्हणले एवढं नाटक संपलं ना की मग येतच सांगतो. म्हणजे एकदम ही व्यक्ती इतकी लाल झालेली आणि का भांडती आहे आणि की इतकी शांतपणाने सांगते की एवढं नाटक संपल्यानंतर मी सांगतो. त्यावेळून त्याने असंच ठरवलं की बाह्य गोष्टीच्या वरून त्यांच्या अंतःस्थितीचा आपण विचार करायचा नाही. म्हणून बाह्यता हा त्या सर्व गोष्टींच्या मध्ये वावरत असून आपण अलिप्त असा नुसता भाव ठेवून उपयोग नाही. अंतःस्थिती असली, स्वरूपस्थिती जर का असेल
तर ती व्यक्ती त्यामध्ये असते आणि नसते अशी तिची जी स्थिती ते वर्णन करतात. हे सहसा प्रगट करणं हे फार डेंजरस असतं, कारण की लोकांना असं वाटतं की हे तर इझी आहे, मग आपण तसंच करू म्हणून. पण मूळ गोष्ट आहे की स्वरूपस्थिती, ते अध्यात्म जर का संपलं तर मग या सगळ्या गोष्टींना काडीचाही अर्थ उरत नाही. त्याच्या अगोदर एक त्याच्यानंतर म्हटलं की स्वरूपी दृष्टी पडता तुटवून गेली संसार चिंता. आत्मस्वरूपावरती दृष्टी पडता संसार चिंतन निघून गेली. पुढे लागली ममता निरूपणाची. पुढे लागली ममता निरूपणाची म्हणजे ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर सहजपणाने ती स्थिती प्रकट करणे. ज्या व्यक्ती या गोष्टीसाठी प्रयत्न करतात त्यांच्या समोर ही गोष्ट प्रकट करणे, त्याच्यासाठी म्हणून स्वतःच्या देहाचाही विचार न करता ही गोष्ट प्रकट करणे. या दोन्ही गोष्टी असतात की स्वतःची अंतरस्थिती आहे आणि त्याच्यानंतर ती स्थिती प्राप्त झालेली व्यक्ती इतरांना सहाय्यभूत होऊन राहते. मग त्यावेळेला ती कशाची पर्वा करत नाही, देहाची वगैरे पर्वा करत नाही. अगदी शेवटच्या दिवसामध्ये स्वामी विवेकानंदांना त्यांच्या गुरुबंधूंनी असं म्हटलं की तुम्ही थोडा कुठून कुठून लोक येतात, उपदेश देत बसू नका, तुम्हाला त्रास होतोय, आता बोलायचंच नाही अशी स्थिती आहे जवळपास. तर त्याच्यावर ते म्हणले ते काय माझ्या हातात थोडंच आहे, माझ्या हातात थोडंच आहे. म्हणजे ही एक स्थिती आहे की शरीराची काळजी घेण्याचं काही कारण नाही. कोण व्यक्ती आहे समोर त्याला पाहून बोलणं असं पण काही नाही. जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला उत्सुकता आहे त्या व्यक्तीची उत्सुकता पूर्ण करणे सहज स्वभाव होऊन गेलेला असतो. म्हणून त्याला त्यांनी ममता हा शब्द सर्वसाधारणपणे सांसारिक गोष्टींच्या आकर्षण आणि त्याच्याबद्दल असलेलं माझेपण, प्रेम या अर्थाने वापरला जातो. इथे हे अध्यात्मस्थिती संबंधामध्ये वापरलेलं आहे. मग ही सहज घडणारी गोष्ट त्यांच्या बाबतीमध्ये असते. पण निरूपणाची ममता म्हणजे त्याच्यामध्ये ते स्वतः बोलावं असंच नव्हे तर आपण वाचावं, ऐकावं अशा प्रकारचं पण त्याच्यामध्ये असतं. काय करायचं आता गीतेचा अभ्यास करून? ममता, आवड आहे ती. दाजवत काय करायचंय की ते झालं ना तुमचं. एक तर झालं असं कधी होतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे, या मार्गीचा कापडी महेशू अजूनही. म्हणजे महेश सुद्धा या मार्गाचा कापडी आहे, म्हणजे वाटसरू आहे असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यावरून बाकीच्यांनी असं समजून घ्यावं थोडक्यात, म्हणजे की आपण पोचलो असं समजून. कारण की सिद्धस्थ रूपामध्ये व्यक्ती पोचल्यानंतर तिच्या स्वतःच्याच अंतिम अवस्थेला, कैवल्य अवस्थेला जाईपर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था वर्णन शास्त्रामध्ये केलेले. वस्तुतः सिद्ध आहे पण साधकासारखा वागतो आहे. ते समर्थांनी म्हटलंय, बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणी द्यायचं. बाहेर साधकासारखाच आहे की इतक्या वाजता मला ध्यानाला बसायला पाहिजे, तुला कशाला ध्यानाला बसायला पाहिजे इतक्या वाजता, नाही मला ध्यानाला बसायला पाहिजे, मला अभ्यास करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी सिद्ध अवस्थेमध्ये सुद्धा, आणि उत्सुकता एक प्रकारची व्यक्तिमत्वामध्ये असते. ते व्यक्तिमत्व असं एकदम नष्ट होऊन जात नाही, ते व्यक्तिमत्व राहतं.
वस्तुतः सिद्ध अवस्थेमध्ये ज्या वेळेला सगळीकडे परिभ्रमण करत होते स्वामी विवेकानंद, त्या काळामध्ये त्यांनी एका उत्कृष्ट अशा संस्कृत तज्ञाकडनं पाणिनीचं व्याकरणाचे धडे घेतले. आता काय कारणच नाही, पाणिनीचं व्याकरण त्याचा तर काही संबंधच नाही आहे की त्याच्यामुळे काही सिद्धावस्थेशी संबंधित आहे. बाबा योगाचे धडे घेतले, अमकं घेतलं, तर पाणिनीचं व्याकरण काय करायचं. उत्सुकता, व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वामध्ये असणारा हा जो शास्त्राच्या बद्दलचा जो आवडीचा भाग आहे त्याला ममत्व असं म्हटलेलं आहे. प्रेम आहे त्या गोष्टीवरती. तर या प्रकारे शास्त्रग्रंथ म्हणा, संत साहित्य म्हणा, साक्षात्कारी पुरुषांचं त्या साहित्यामध्ये मन रमून राहणं ही गोष्ट साधकाच्या जीवनामध्ये पण असते आणि सिद्धाच्या जीवनामध्ये पण असते असं समर्थांनी इथं म्हटलेलं. आणि त्यांचं म्हणणं की बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतर या दोन्ही गोष्टी सिद्ध लक्षण म्हणून सांगितलं. म्हणजे बाह्य साधकाच्या परी नाही आहे अशा प्रकारे व्यक्ती वागते, काय वाटेल तसं वागते, तसं समर्थांना अभिप्रेत नाही. एखाद्या सिद्ध पुरुषाच्या चरित्रामध्ये नेहमी अशाच गोष्टी सांगितल्या जातात, पण समर्थांचं म्हणणं की या पद्धतीने सिद्ध पुरुषांनी बाह्य साधकाचे परी असं ते म्हणण्याचं कारण हे साधकाचे लक्षण परी सिद्धांगी असे जाणं सिद्ध लक्षण साधके विण बोलूची नाही. संदेहरहित साधन. मी आता ध्यान करतोय, करायची आवश्यकता नाही, पण संदेहरहित साधन. मी आत्मस्वरूप आहे याच्या बाबतीत मी त्याचा प्रत्यय घेण्याच्यासाठी, तो प्रत्यय दृढ करण्याच्यासाठी, ते नीट समजून घेण्याच्यासाठी साधन करतोय. पण हे सगळं नीट समजलेलं आहे, त्याचा प्रत्यय आलेला आहे, तो पण साधन करतो आहे, तर त्याच्या साधनाला संदेहरहित साधन असं. मग थोडा संदेह आहे की असंच असेल का, ही प्रक्रिया तिथपर्यंत नेईल का. किंचित संदेह आहे. साधकाची संदेह स्थिती पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावा असं एका वेगळ्या ओळीमध्ये म्हटलं. तसं इथं सांगितलं की संदेहरहित साधन ह्याची सिद्धाचे लक्षण अंतर्बाह्य समाधान सळेना आहे. समाधान आहे अंतर्बाह्य. बाह्य जगतातल्या अनंत गोष्टी त्या चाललेल्या असल्या आणि त्या सगळ्या गोष्टींच्यामुळे कधी कधी क्रोध आला किंवा काही अशा प्रकारचा विकार दिसला, त्या म्हणजे क्रोधजन्य जनरली या लोकांच्या मध्ये, तर देखील त्याच्यावरून त्यांची अंतर्स्थिती बिघडलेली असते असं त्याचा अर्थ नाही. स्वामीजींची आठवण येण्याचं कारण अनेक प्रसंगांच्या मध्ये स्वामी विवेकानंद की अगदी ते बरोबर जे काय म्हटलं त्याला अगदी बरोबर धरून जीवनाच्या मध्ये कित्येक प्रसंग एकदा असेच कुणावर तरी विलक्षण भडकले होते मठामध्ये आणि ते नागमहाशय त्याच वेळेला तिथे गेले. नागमहाशय म्हणजे ज्यांनी ते महेंद्रनाथ गुप्त, हे नागमहाशय नाही, महेंद्रनाथ गुप्त तिथे गेले. नागमहाशय नव्हे, महेंद्रनाथ गुप्त म्हणजे ज्यांनी रामकृष्ण वचनामृत, गॉस्पेल ऑफ रामकृष्ण ते लिहिलं. ते आता ते त्यांच्याजवळ होते आणि एक तरुण मुलगा कुणालाही न सांगता मठ सोडून तीर्थयात्रेला निघून गेला. म्हणजे कुठेतरी निघून गेला असा की ज्यामुळे सगळीकडं मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण की आईवडिलांना सोडून घर सोडून आलेले हे, यांची जबाबदारी सगळी विवेकानंदांच्यावरती, आणि हा असाच निघून गेला एक चिठ्ठी ठेवून की इथं राहिल्यामुळे मला सारखा घरी जाण्याचा किंवा
संसारात पडण्याचा मोह होतो, त्याच्यापेक्षा मी निघून जातो म्हणून तो निघून गेलो. इतके भडकले होते, इतके भडकलेले होते. आणि मग ते आता हे शांत कसे होतील असं त्या महेंद्रनाथ गुप्त म्हणजे त्यांना प्रश्न पडला. मास्तर महाशय म्हणायचे त्यांना प्रश्न पडला. चला मास्तर महाशय, आता आपण म्हणू ना, आपण आता काहीतरी चहा घेऊ वगैरे. तर म्हणले चला मास्तर महाशय, आता आपण थोडं पाणी पिऊ. आणि पाणी प्यायले आणि शांत झाले. म्हणजे आता ही जी घटना आहे, या घटनेवरून लक्षात येईल की हे सामान्य व्यक्ती अशा प्रकाराने चिडल्यानंतर किती काळ तो आविर्भाव राहतो. तो सगळा आविर्भाव क्षणार्धात, पाणी पिऊन क्षणार्धात गेला असं आपलं होतच नाही. आपलं इतकं पाणी प्यायला गेलं आपल्याला. या सगळ्या घटना, ह्या सगळ्या चंदचरित्रांचं वाचन किंवा गोष्टी कशामुळे असतात की त्याचा एक शास्त्र जिवंत आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये, की हा असं असू शकतं. आणि बाह्य साधकाच्या परी ही गोष्ट आणि स्वरूपाकारांतरी ही गोष्ट, या दोन्ही गोष्टी सिद्धांच्या ठिकाणी बसत असतात असं समर्थांना म्हणायचं. सगळेच काही संत पुरुष शास्त्राचा वाचन करत होते वगैरे असं नसलं तरी बऱ्याच संतांच्या बाबतीमध्ये हे दिसतं. कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं साधन केल्यासारखं दिसतं, पण ते वसुधा स्वतःची स्थिती प्रगट असते त्यांची. ज्यावेळेला निरूपण करतात त्यावेळेला जर महाराज कीर्तन करत असतात, गोंदवलेकर महाराज, तर कीर्तनामध्ये समर्थांचे काही छेत्री सिंहासनी अयोध्येचा राजा नांदत असे माझा मायबाप, याच्यावरती कीर्तन करताना इतके ते रंगून गेले होते की रामाच्या डोक्यावरचा तुरा त्यांच्या अंगावर येऊन पडला. ही घटना तर सोडून द्या, पण परंतु या पद्धतीने निरूपण कीर्तन या गोष्टीमध्ये बाह्यता राहतात. सहसा इतर गोष्टीवर नसतं, पण बाह्य स्वरूप जे आहे ते साधकाच्या सारखं आहे, अगदी उत्कृष्ट साधक असं वाटतं, परंतु सिद्ध पुरुष आहे. कशावरून समजतं? अलिप्तता त्याची जी असते ती प्रसंगाप्रसंगातनं प्रगट होते. सर्वसाधारणपणे शांत आत्मस्वरूपावरती असलेला अशा प्रकारचा माणूस ओळखणं फार, संसारी संत ओळखणं फार कठीण असतं असं एकनाथांनी म्हटलेलं आहे की इतर संत ओळखू शकतो पण संसारी संत ओळखणं डिफिकल्ट असतं. संदेहरहित साधना त्याची सिद्धाचे लक्षण अप्रतिम आहे. हे सगळं वाङ्मयच अप्रतिम आहे. दासबोधाच्यामध्ये ज्यावेळेस सिद्धांचं लक्षण सांगितलं जातं त्यावेळेला इतकं प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट सांगितलं जातं त्याच्यामध्ये. इतर ठिकाणी जे सिद्धांचं लक्षण सांगितलं ते त्यांच्या त्या दिव्यत्वाला धरूनच सांगितलं जातं, पण इथं म्हणजे त्याचा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आहे. सगळ्या बाबतीचा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट दासबोधामध्ये आहे. साधनेच्या बाबतीतला सगळ्या बाबतीमधला आहे. तसं इथं सिद्धाच्या बाबतीमधलं. अचळ झाली अंतरस्थिती, ते चळणाचं कैसी गती, स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली. आत्मस्वरूपाशी जसं चित्त जोडलेलं असल्यामुळे त्यातनं उठणाऱ्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या आत्मस्वरूपाला, त्या स्थितीला सुयोग्य अशाच प्रकारच्या वृत्ती उठतात. एखाद्याचा घात करावा, एखाद्याला कुठल्या तरी परस्पर त्याला काहीतरी हानी होईल अशा प्रकारचे काहीतरी उद्योग करावेत, आडून आपलं मोठेपण प्रकट करावं, अजिबात यापैकी कुठलीही गोष्ट सिद्धांच्या अंगी बसत नसते. त्यामुळे ती प्रकटच होत नाही, कारण की वृत्ती सगळी परमात्म्याशी जोडलेली आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा हिणकसपणा येत नाही असं समर्थन सांगायचं. मग तो चळताचा अचळ म्हणजे व्यावहारिक कर्म करत असताना चळताचा अचळ, चळताचा अचळ, चंचळपणे निश्चळ. चंचळपणे निश्चळ काय उद्योग पडलाय समर्थांना? इतकं गावभर फिरून निम्या ठिकाणी मठ स्थापना करण्याची. चंचळपणे अचळ, ह्याच्यामध्ये ते सगळं चरित्र येतं त्यांचं.
की चैतन्यमय शांती असते. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हणले, शांत रसाचे भरते ओसंडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलविले. शब्दाच्या पलीकडे जे सांगता येणं शक्य नाही ते बोलवलं. शांत रसाचे भरते ओसंडित आहे पात्राते. पात्र म्हणजे ते शरीरच, संत शरीर हेच ते पात्र. त्याच्यात ना जे चैतन्यमय सगळं कर्म होतं, त्या कर्माला ते ओसंडित आहे पात्राते. आता वस्तुतः शांत रस जर का असेल तर त्याला भरतं कसं येईल? कारण रस शांत आहे ना, चैतन्यमय शांती, डेड सायलेन्स नाही आहे, चैतन्यमय शांती आहे. तेव्हा शांत रसाचे भरते ओसंडित आहे. चिन्मयानंद स्वामी जर का बघितलं तर इतकं विलक्षण त्यांचे, मी हे बघितले होते निरूपण करतानाचे कॅसेट बघितली होती. ते इतकं चैतन्यमय त्यांचं, हात वारे करून इतकं असं बापरे, ॲक्शन बिक्शन करून डोक्यावरती ते हे एकावर एक असे छोटी ती मातीचे गट घेऊन ते बाई चाललेली आहे. तर त्यांनी मान बिन शरीर बिरीर हलवून अशी काहीतरी ॲक्शन करू नका त्याच्यामध्ये. आता हे काय आहे तर चैतन्यमय आहे सगळं बोलणं, त्या सगळ्या कृती. असं वाटलं की अरे हा माणूस एखादा नट झाला असता तर अप्रतिम नाट्य केलं असतं. ते इतकं सुंदर. त्याचं कारण असं की त्या गोष्टीशी तद्रूप होण्याची सवय आहे. त्यामुळे निरूपणाचा जो विषय आहे त्या विषयाशी पण तसंच तद्रूप होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जसं ती बाई हालचाल करेल तसं त्यांनी बसल्या बसल्या हालचाल करून दाखवलं की चालली आहे, पण सगळं लक्ष तिकडं आहे. त्याच्या म्हणजे ते सांगायचं होतं की पायाला काही बोचलं तरी देखील लक्ष सगळं तिकडं असतं. तशा प्रकाराने बाह्यता व्यवहारात वागरलं तरी देखील सगळं अंतस्थित असतं, लक्ष असतं. हे निरूपण करत असताना त्यांनी ती ॲक्शन करून दाखवली. तुम्ही चकितच झालो की अशा प्रकाराने इतकं चैतन्य बोलणं बिलणं हसणं. त्याच्यानंतर पण मूळ स्थिती शांत आहे. शांत रसाचे भरते ओसंडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलविले. ज्ञानेश्वर महाराज तशा प्रकारे येणे कारण अंतस्थित स्वरूपी स्वरूपची झाला, मग तो पडोनिया राहिला अथवा उठोनी पळाला तरी चळेना. पण प्रत्येकाने अशी ऍक्शन केलीच पाहिजे असं नाहीये. ते सगळं सांगून टाकतात की बाबा सगळेजण असं काय करतील असं नाहीये. तो नुसतं पडून राहिला तरी देखील सिद्ध आहे. रामकृष्ण असं म्हणत की नाग वेटोळा घालून पडलेला आहे अजगर, आणि का चालायला लागला, दोन्ही ठिकाणी तो अजगरच आहे, हे लक्षात ठेवा. येणे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती. येणे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती. अंतर लागले भगवंती तोची साधू. हो हो. मग साधूंची लक्षणं ही सांगताना असं जणू काही असं भरतं आलेलं आहे त्यांना सुद्धा, समर्थांना सुद्धा. सगळ्या संतांचं मी हे वैशिष्ट्य बघितलं की ज्या वेळेला ते ज्ञानपूर्ण स्थिती सांगत असतात, त्या ज्ञानपूर्ण स्थिती सांगताना त्यांच्या वाचेला विशेष भर येतो. म्हणजे ज्ञानपूर्ण सिद्ध पुरुषांचे लक्षणं सांगताना, संतांची लक्षणं सांगत असताना त्यांच्या अंगात असलेल्या दिव्य गुणांचं वर्णन करत असताना त्यांच्या आशयाला असं बहर येतं. कारण असं प्रफुल्लित होऊन जातात. प्रफुल्लित होऊन ज्ञानप्राप्त होणं ही गोष्ट जी आहे त्याचा एक आत्यंतिक शांत स्थिर समाधानी अशी. परंतु ज्या वेळेला अशा पुरुषाचं वर्णन ज्यावेळेला करतो, मन असं एकदम हरिख पावे असं म्हणतात की हरकून जातं. त्यांना त्याबद्दल मोठं असं विलक्षण आतून असलेलं आकर्षण असतं त्या स्थितीचं. ती स्थिती प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांची आठवण जरी झाली तरी देखील त्याचे कधी कधी गहिवरून जातात, कधी कधी हर्षोत्फुल्ल होऊन बोलतात
असे काही मोठे मोठे महात्मे मी स्वतः पाहिलेले आहेत की जे या पद्धतीने इतर संतांच्याबद्दल बोलत असताना असे भरून येतं त्यांना आपल्या सद्गुरूंच्याबद्दल बोलत असताना. त्याचं कारण असं आहे की अंतरस्थिती त्यांची आणि त्यांची एकच असते, पण स्वतःचं वर्णन करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. किंबहुना स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःचं एकंदर जे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टीचा एक प्रकारे विसर पडून गेलेला असतो. त्या सगळ्या गोष्टीची चित्त संबंधितच राहत नाही. आपला मोठेपणा ही गोष्ट ज्याच्या मनात येते तो सिद्धपुरुष नाही, नुसती मनात येते. प्रत्यक्षात मोठेपणा दाखवणं वगैरे हे तर सिद्धपुरुषाचं लक्षण नाही, पण नुसती मनात आली तरी सिद्ध नाही हे लक्षात ठेवलंच पाहिजे. माझा रामसखा मी रामाचा दास नित्य जाणावे, हीच संतांची सर्वसाधारणपणे भूमिका असते. पण पुढची जी स्थिती आहे, हाची सुबोध गुरुचा रामापाशी अनन्य वागावे, म्हणजे ती त्यांची अंतरस्थिती. आणि बाह्यस्थिती जी आहे ते रामाचा दास या पद्धतीची, म्हणजे साधक अवस्थेसारखे आहे. पण अंतरस्थिती सिद्धपुरुषाची अप्रतिम सहवास आहे. शांतपणाने आपण हळूहळू थोडं थोडं सेवन करायला पाहिजे, एकदम सगळं बघण्यासारखं नाही. पण मुख्य गोष्ट आहे की अंतरस्थिती प्राप्त होण्याच्यासाठी त्यांनी जे केलं ती ही एकच गोष्ट, स्वरूपाकार होऊन राहिले. स्वस्वरूपाचं अनुसंधान ते शांतपणे एकांतात, आणि त्याच्यानंतर हळूहळू ज्या वेळेला एकांतात ते साधायला लागतं त्याचं ते व्यवहारात वागत असताना देखील त्याच अनुसंधानामध्ये राहण्याचा एक आंतरप्रयत्न. या दोन्ही गोष्टी या साधकाचंच लक्षण आहे. तो आंतरप्रयत्न न करता ते चित्त स्वरूपावरती राहणे, ही गोष्ट अंतर्बही सर्वत एव स्वरूप विस्फुर्तीर अयत्नतः, स्वरूपाची विशेष स्फूर्ती अयत्नतः स्यात्, असणे स्वरूपानंद हे लक्षण. हरिओम तत्सत.